बघता बघता जाईल संधी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, उतरेल तुझी केव्हा धुंदी. सुटलेला शर भात्यातून कधी, सुटलेला शर भात्यातून कधी येईल का माघारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्तांच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायातील पहिल्या वचनात असे लिहिले आहे, तेव्हा परुषी व सदुकी यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरिता आम्हाला आकाशातून काही चिन्ह दाखवा अशी त्याच्याकडे मागणी केली. सदुकी व परुषांनी प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले, आम्हाला आकाशातून काही चिन्ह दाखवा. प्रभू येशूने नुकते 4000 पुरुषांना केवळ 7 भाकरी व काही माशांनी तृप्त केले होते. शिवाय स्त्रिया व लेकरे वेगळी होतीच. त्यानंतर शिष्यांनी 60 टोपल्या भरून भाकरींचे तुकडे देखील गोळा केले होते. अशा चमत्कारानंतर देखील सदुकी व परुषी त्याच्या दैवत्वाचे प्रमाण म्हणून चिन्ह मागत होते. या चिन्हाची मागणी त्यांनी विश्वासासाठी नाही, तर प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी व त्याची थट्टा व निंदा करण्यासाठी केली होती. मनुष्य आपल्या व्यर्थ विचारांनी परमेश्वराची परीक्षा पाहत असतो आणि म्हणूनच त्यांनी त्याला त्याचे देवत्व प्रमाणित करण्यास सांगितले. 14व्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात स्पष्ट म्हटले आहे, मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. अर्थात देव आहे हे सत्य आहे व मनुष्याचा विश्वास ठेवण्याने वा न ठेवण्याने सत्य बदलणार नाही. जो मनुष्य आपल्या पापी स्वभावामुळे परमेश्वरावर संशय घेतो, त्याच मनुष्याला पापापासून वाचवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला व 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, यासाठी की त्याच्यावरील विश्वासाद्वारे त्याने परमेश्वराला ओळखावे. आपल्यालाही असेच करता यावे म्हणून परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद. काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी.